वाचाल तर वाचाल या उक्तीने भारावून गेलेला हा माणूस आदरणीय श्री शेळके सर 673 किलोमीटर प्रवास करून आज भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यामध्ये प्रवेश झाला. त्यांचा महाराष्ट्र शिक्षक संघातर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि वाचनाचं सामाजिकीकरण व्हावं यासाठी हा माणूस सायकलने तब्बल 673 किलोमीटर प्रवास करत आहे. बघूया ते काय म्हणतात. आमचं कुटुंब आणि आम्ही समाजाचा चांगलं सांगायला कोणाला वेळ नाही आणि सांगत कोण असलं तर ऐकायला कोण तयार नाही अशी स्थिती आहे. परंतु आज हे कुटुंबकर्त्याच्या ताब्यात कुटुंब आहे आणि म्हणून आपण आपल्या कुटुंब स्तरावर वाचन संस्कृती रुजूया, आपलं कुटुंब समृद्ध करूया. कुटुंबानं समाज समृद्ध होत असतो. कुटुंब समृद्ध न होता समाज समृद्ध होणार नाही. त्याच्यासाठी समाज समृद्ध करण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवायची गरज नाही. आपल्या कुटुंबासह आपल्यासह हा समाज समृद्ध होत असतो. त्यासाठी कोणताही त्याग करायची गरज नाही. जीवनामध्ये 3 छंद जोपासतो. एक आपल्या शरीरासाठी, एक आपल्या मनासाठी आणि एक आपल्या पोटा पाण्यासाठी, काहीतरी 4 पैसे कमवण्यासाठी. 3 छंद आपल्याला गरजेचे आहेत. आमचं मन मजबूत असलं पाहिजे, आमचं मनगट मजबूत असलं पाहिजे. यासाठी आम्हाला ह्या छंदांची गरज आहे. छंद का? ते आवडते. आवडीची गोष्टी करताना कधी त्रास होतो, आनंद आहे. आपण आनंदित राहू आणि आपल्या अवतीभोवती जी माणसं आहेत त्यांना आपण आनंदित करत राहूया. यासाठी छंदाची गरज आहे. फार मोठी तत्व सामान्य माणसाला लक्षात येत नसतात, समजत नसतात, समजले तर पचत नसतात, करता येत नसतात. पण छंद एक जोपासू, आपण छान राहूया आणि इतरांना आनंदित करत राहूया. आम्ही म्हणतो मुलं मोबाईलवर गेम खेळत आहेत, पण मुलांना आता फक्त गेम खेळण्याचं एकच मैदान आहे, ते म्हणजे मोबाईल. कारण बाकी सगळी मैदानं आम्ही गट्टू टाकले, सगळी मैदानं तक्रार झाले, अतिक्रमण झाले. गावात आता मैदानं नाहीत ना, कुठे शहरात मैदानं नाहीत. मुलांना एकच मैदान ते मोबाईलचं. म्हणून ज्या गोष्टी आम्ही आमच्या गावात जर एखादा व्हॉलीबॉलचं मैदान आम्ही उभा केलं तर 10-15 पोरे ऊर्जा कुठेतरी त्यांना सकारात्मक कारणासाठी लावण्यासाठी आम्हाला ते साधन असलं पाहिजे. ऊर्जा ही शांत बसणारी नाही, ती कुठं ना कुठं व्यक्त होणार आहे. आणि म्हणून अशा या तरुणाईला, बालकांना, युवकांना छंदाच्या मार्गातून आपण काय करूया, एक चांगला रस्ता दाखवूया. आपल्याला जी आवड आहे, मला सायकल चालवायची आवड आहे, मला वाचायची आवड आहे, जी काय आपल्या आवडी आहेत, प्रत्येकाच्या आवडी आणि छंद वेगळे असू शकतात, असतात. जे आवडे आहेत ते आपण आपल्या आजूबाजूला त्याचा पेरता येतील त्या पेरत राहूया. पुन्हा तुम्ही या ठिकाणी माझा जो यथोचित असा सन्मान केला, सत्कार केला, वेळ काढून तुम्ही या ठिकाणी वाट बघत बसलात, थांबलात, त्याबद्दल तुम्हा सर्व खापावासियांचे आणि सर्व गुरुजनांचे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी. जय हिंद.